नमस्कार. स्वागत आहे तुमचं अभिनव जी के या चॅनलवर. तुम्हाला या चॅनलवर पोलीस भरती, गव्हर्नमेंट एक्झाम, MPSCसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न मिळत राहतील. यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील. प्रश्न क्रमांक 1. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली? A. राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता. B. सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता. C. सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता. D. भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करण्याकरिता. याचे उत्तर आहे सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता. प्रश्न क्रमांक 2. भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली? A. बांडोर्ली. B. खेडा. C. चंपारण्य. D. चौरी चौरा. याचे उत्तर आहे चंपारण्य. प्रश्न क्रमांक 3. माउंटबॅटन योजना कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली? A. 23 मार्च 1946. B. 23 मार्च 1947. C. 3 जून 1947. D. 24 मार्च 1947. याचे उत्तर आहे 3 जून 1947. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या समाजसुधारकाच्या प्रेरणेमुळे लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाह कायदा पास केला? A. केशवचंद्र सेन. B. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. C. महात्मा ज्योतिबा फुले. D. लोकहितवादी. याचे उत्तर आहे केशवचंद्र सेन. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राचे मार्टिन लूथर किंग कोणास म्हणतात? A. लोकमान्य टिळक. B. महात्मा ज्योतिराव फुले. C. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. D. गोपाळ गणेश आगरकर. याचे उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 6. गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना कोणी केली? A. संत नामदेव. B. संत तुकडोजी महाराज. C. संत एकनाथ. D. संत तुकाराम. याचे उत्तर आहे संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 7. पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी खुले कोणाच्या प्रयत्नामुळे झाले? A. साने गुरुजी. B. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. C. गणपतराव तपासे मंत्री. D. महात्मा गांधी. याचे उत्तर आहे साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते कारण पुढे करून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडवून आणली? A. जातीय सलोखा. B. प्रशासकीय सुलभता. C. प्रांतीय पुनर्रचना. D. जनतेची मागणी. याचे उत्तर आहे प्रशासकीय सुलभता. प्रश्न क्रमांक 9. उत्तर भारतामध्ये स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीय संत कोण? A. संत ज्ञानेश्वर. B. संत एकनाथ. C. संत तुकाराम. D. संत नामदेव. याचे उत्तर आहे संत नामदेव. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? A. बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल. B. असहकार चळवळ लोकमान्य टिळक. C. चंपारण्य सत्याग्रह गोपाळकृष्ण गोखले. D. रामकृष्ण मिशन विद्यानंद सरस्वती. याचे उत्तर आहे योग्य जोडी आहे बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 11. नामदेवांच्या 125 पदांपैकी किती पदे शिखांच्या गुरु ग्रंथसाहिबामध्ये आहेत? A. 61. B. 71. C. 100. D. 105. याचे उत्तर आहे 61. प्रश्न क्रमांक 12. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनात पास केला? A. 1928 सुरत. B. 1929 लाहोर. C. 1920 अलाहाबाद. D. 1931 कराची. याचे उत्तर आहे 1929 लाहोर. प्रश्न क्रमांक 13. म्हैसाळ प्रकल्प राबवणारे दलित मित्र कोण? A. भाई N.D. पाटील. B. मधुकरराव देवल. C. बाबा आमटे. D. S.M. जोशी. याचे उत्तर आहे मधुकरराव देवल. प्रश्न क्रमांक 14. स्त्रीमुक्ती चळवळीला गतिमान करण्यासाठी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला गुरु मानले होते? ए. महात्मा फुले, बी. कबीर, सी. भगवान गौतम बुद्ध, डी. यांपैकी सर्वांना. याचे उत्तर आहे यांपैकी सर्वांना. प्रश्न क्रमांक 15. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली? ए. विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर 18 प्रवचने केली. बी. साने गुरुजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत. सी. साने गुरुजी विनोबांच्या प्रवचनाचे टिप्पण तयार करीत असत. डी. विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत. याचे उत्तर आहे साने गुरुजी विनोबांच्या प्रवचनाचे टिप्पण तयार करीत असत. प्रश्न क्रमांक 16. लॉर्ड कर्झन कशामुळे बदनाम झाला होता? ए. त्याने विद्यापीठाची स्वायत्तता कमी केली. बी. त्याने बंगालची फाळणी केली. सी. त्याने फोडा व झोडा या नीतीचाच अवलंब केला. डी. त्याने कायदे मंडळाची स्थापना केली. याचे उत्तर आहे त्याने बंगालची फाळणी केली. प्रश्न क्रमांक 17. स्वराज पक्षाची स्थापना करण्यामागे संकल्पना कुणाची होती? ए. चित्तरंजन दास, बी. मोतीलाल नेहरू, सी. महात्मा गांधी, डी. लाला लजपत राय. याचे उत्तर आहे चित्तरंजन दास. प्रश्न क्रमांक 18. साने गुरुजींना कोणत्या पुस्तकामुळे उदंड कीर्ती मिळाली? ए. श्यामची आई, बी. धडपडणारी मुले, सी. नाखेद नाखंत, डी. मनुबाबा. याचे उत्तर आहे श्यामची आई. प्रश्न क्रमांक 19. टिंबटिंब यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. ए. राजाराम मोहन रॉय, बी. लोकहितवादी, सी. महात्मा फुले, डी. स्वामी विवेकानंद. याचे उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 20. बाजीराव पेशवे दुसरा यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय? ए. सवाई बाजीराव पेशवे, बी. रघुनाथराव पेशवे, सी. नारायणराव पेशवे, डी. नानासाहेब पेशवे. याचे उत्तर आहे नानासाहेब पेशवे. धन्यवाद अभिनव जी के चॅनल पाहिल्याबद्दल.